पुण्यातील L3 हॉटेलवर पालिकेची कारवाई करण्यात आली आहे। कारण कारवाईच्या ठिकाणी हॉटेल मालक आणि जागा मालक उपस्थित होते। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी। पाहूयात। फर्ग्युसन रस्त्यावरील ज्या हॉटेलमध्ये ड्रग सेवनाचा व्हिडिओ समोर आलेला होता त्या द लिक्विड लीजर लाउंज या हॉटेलवर आता महापालिकेने कारवाई करायला सुरुवात केलेली आहे। खरं तर काही वेळापूर्वीच महापालिकेचे अधिकारी या ठिकाणी कारवाई करायला आलेले होते, पण हे हॉटेल आहे ते राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आलेलं होतं आणि त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आल्यानंतर आता ही कारवाई आहे ती पुन्हा एकदा सुरू केलेली आहे। जे कुलूप आहे ते सुद्धा आता तोडण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी आता या हॉटेलच्या आतमध्ये गेलेले आहेत आणि काय अनधिकृत बांधकाम या ठिकाणी झालेलं आहे का याची सुद्धा पाहणी आता महापालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी करतील आणि त्यानंतर या हॉटेलवर हातोडा चालवायचा का नाही याचा निर्णय आहे तो घेतला जाईल। पण या जागेचे मालक आणि हॉटेल चालक आहेत ते मात्र आता याला विरोध करताना पाहायला मिळतात आणि कोणतीही नोटीस न देता महापालिकेकडून कारवाई केली जाते अशा पद्धतीचा आरोप त्यांचा आहे। आता आपण पाहतो की हे जे सील होतं ते सील तोडण्यात आलेलं आहे आणि महापालिकेचे कर्मचारी आतमध्ये गेलेले आहेत आणि आतमध्ये आता ते संपूर्णपणे पाहणी करतील। या दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। हातोडा महापालिकेने आणलेला आहे, गॅस कटर सुद्धा या ठिकाणी आणलेला आहे आणि हॉटेलमध्ये जे काही अनधिकृत असेल ते पाहून पुढची कारवाई आहे ती सुद्धा केली जाईल असं सुद्धा महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलेलं आहे। कॅमेरामन पियुष येरवडेकरसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।